चला सर्वात प्रथम बब्बा अँड कंपनी यांच्या माध्यमातून विवेकसाठी पारितोषिक लावलं होतं. विकेट घेतली तर तुम्हाला 2000 रुपये भेटणार आणि ती कॅश रक्कम जमा करण्यासाठी विवेकनी यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विवेक यांना 2000 रुपयाचा पारितोषिक है. बब्बा एंड कंपनी आपकी ओर से मैं विनती करता हूं कि आप भी आइए. रोख रक्कम 2000 रुपये विवेक साठी. क्या बात है. चेले ने गुरु की विकेट ली है आणि क्या बात है. ऑल द बेस्ट. त्यानंतर अजय केमिस्टचे प्रोप्रायटर ओनर संजयजी गुप्ता यांचा इथे मान सन्मान करण्यात येईल. शॉल और पुष्पगुच्छ से उनका आदर सत्कार किया जा रहा है. हर साल ये हसमुख चेहरा ओनर के रूप में हमें दिखाई देते हैं. एक भरोसा है. थैंक यू वेरी मच. धन्यवाद. क्या बात है. स्वयं हॉस्पिटल के प्रोप्राइटर और उनके प्रतिनिधि नील यादव, हम उनसे विनती करते हैं कि उन्हें आना है. नील यादव, नील यादव जी कहीं पे है तो उनको मंच पे आना है. नील यादव जी आइए. आइए सर. त्याचबरोबर वेंचर कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर ओनर सीताराम प्रजापति जी कहीं पे होंगे तो मंच पे आना है. सीताराम जी वेंचर कॉर्पोरेशन के ओनर. तो मैं विनती करता हूं सतवीर भाई, उनकी ओर से आप उनका मान सम्मान अपनाना है, स्वीकार करना है. सतवीर भाई आइए. सतवीर भाई, नलपाड़ा में कोई क्रिकेट की टूर्नामेंट हो और सतवीर भाई ना हो ऐसा हो नहीं सकता. एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांना रिस्पेक्टफुली मानलं जातं आणि ज्यांच्या नावावर या मैदानावर क्रिकेट जिवंत आहे. सर्वांना एकत्र घेऊन चालणारा सतवीर भाई साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सतवीर भाई उर्फ खरू. क्या बात है. शुक्रिया हमें भी मौका देने के लिए. प्रॉपर्टी शार्क चे ओनर प्रदीप सिंह जी, या मैं राजेश से विनती करता हूं, राजेश अगर कहीं पे हो तो मंच पे आना है. प्रॉपर्टी शार्क के प्रतिनिधि चला. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो म्हणजे गौरव. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय गौरव.
आयकॉन प्लेयर कर्णधार मॅच आणि टुर्नामेंटला पूर्ण सांभाळून घेतला, खेळाडूंना समजून घेतला, फायनल पर्यंत पोहोचवला आणि फायनल देखील मारली. मॅन ऑफ द मॅचचा मान ठेवलाय गौरव. टाळ्या द्यायला पाहिजे गौरवसाठी. उसका बता देना उसका तुम एक्सप्लेन कर लोगे क्या क्या पता नहीं. अन्नू का राइजिंग स्टार है वो, उसने अपकमिंग राइजिंग स्टार ऑफ नलपाड़ा मैं क्रिकेट. मैं बोल दूंगा, मेरे को कैलकुलेशन पता क्योंकि इधर बहुत मचांड होता है इधर. मैं बोलूंगा एंड में बोलना है. ये एंड में बोलना अन्नू का एंड में. मैंने सीरीज के पहले पहला दयाल कंस्ट्रक्शन के भी उसके लिए ना, दयाल कंस्ट्रक्शन राजकुमार जायसवाल उसके ऑनर. त्याचबरोबर मी राजकुमार जयस्वाल सर यांना विनंती करतो, दयाल कन्स्ट्रक्शनचे DSK यायचं आहे. त्यांचा मान सन्मान आदर सत्कार होतोय. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. सेमीफाइनल में 3 प्लेयर को 1000 और मेरे को 2 6 का 1000 इन्होंने दिया है. मैं बोलता हूँ ना. त्याचबरोबर किरण कंस्ट्रक्शनचे ओनर वादा किया है, वादा निभाएंगे. हर खिलाड़ी को 500 रुपया और ओपनिंग 3 फलंदाजांना 1000 रुपये असे त्यांनी 10,500 रुपये इथे जीपे करून कॅश प्राइज त्यांच्या संघाला दिले. दाखवायचं जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि 2,000 रुपये देखील दिलेले आहेत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या करा. काय करताय. 10,500 रुपयाचा पारितोषिक आलाय तुम्हाला. आणि त्याचबरोबर GS एंटरप्राइजेस गौरी शंकर जयस्वाल यांनी देखील 10,000 रुपयाचा पारितोषिक आपल्या संघाला दिलाय. क्या बात आहे. 11,000 रुपयेचा पारितोषिक गौरी शंकर यांनी दिला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. म्हणजे इतके तुम्हाला प्रेम करणारे इथे तुमच्याकडे थोर लोक आहेत, तर तुम्ही त्या गोष्टीचा व्हॅल्यू करा. प्रीमियर लीग असो या कुठलीही टुर्नामेंट असो, जर तुमच्यावर पैसे खर्च करणारे लोक आहेत, तुमच्या टॅलेंटच्या लोकांना, विवेक आणि गौरव यांना देखील 1000 रुपयाचा पारितोषिक पाठवलेला आहे. चला, मला तर वाटतं 40+ म्हणून रिटायरमेंट घेऊया आणि पुन्हा क्रिकेटच्या ओर नलपाड्याकडे घरं घेऊन राहूया. आता मुख्य प्राइज तिकडे आपण वळूया. या टुर्नामेंटमध्ये बरेच दावेदार होते, परंतु बेस्ट बॅट्समनच्या खातीमध्ये 2 नावं आली. एकाने बनवले 83 रन्स आणि दुसऱ्याने बनवले होते ते 76 रन्स. परंतु बाजी मारली आहे अशा खेळाडूंनी, दमदार खेळाडू तप्पन 83 रनचा बेस्ट बॅट्समनचा मानकरी ठरतोय. दुसरं नाव होतं ते म्हणजे गौतम, ज्यांनी 76 रन्स केलेले आहेत, परंतु 83 रन्सचा मानकरी ठरतोय तपन. तपन कुठे आहेत. सेमी फायनल मध्ये त्यांनी बाजी मारली, सेमी फायनल पर्यंत पोहोचले. 83 रनचा मानकरी ठरतोय. बेस्ट बॅट्समनचा मानकरी म्हणजे तपन. मी विनंती करतो, त्यांचे जर भाऊ बंधू असतील तर त्यांनी मंचावर यायचंय. भाईना कुठे असतील तर त्यांनी यायचा. भाईना कुठे असेल तर यायचंय. वेळ वाया घालू नका प्लीज. किंवा त्यांचा कोणीही मित्रमंडळी असेल. अशोक यादवजींना मी विनंती करतो की त्यांनी बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार तपन यांना द्यायचा आहे. 83 रन्स टोटल, 83 रन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
बेस्ट बॉलर पुन्हा दोन नावं, दोन तरुण तरफदार नावं. एकाने 7 विकेट, दुसऱ्याने देखील 7 विकेट, परंतु ॲव्हरेज पाहायला गेला तर थोडासा कुठेतरी कमतरता पडते. एकाचा ॲव्हरेज आहे 5.67चा आणि दुसऱ्याचा आहे 7.17चा. बाजी मारली आहे तो म्हणजे आर्यन उर्फ पिंटू. 7 विकेट आणि 5.67च्या इकॉनॉमीनी त्यांनी बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावावर केलंय. आणि दुसरं नाव होतं ते म्हणजे अनिकेत यांचं. हार्ड लक, काही काळजी करू नका अनिकेत, तुम्ही देखील तितकाच चॅम्पियन गोलंदाज आहे. परंतु मी आर्यन यांना विनंती करतो की मंचावर यायचंय. राकेशजी चौगुले साहेब यांच्या हस्ते शिवाजीनगर भाजपाचे वसंत विहार शिवाजीनगर मंडळाचे अध्यक्ष राकेशजी यांच्या हस्ते यांना बेस्ट गोलंदाज आर्यन त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे रायझिंग स्टार अपकमिंग टॅलेंट फ्रॉम नलपाडा, एक होतकरू खेळाडू. आपण प्रतिसाद दिला पाहिजे, आपण मनोबल दिला पाहिजे. कोणतरी खरूबाई घडला पाहिजे, कोणतरी गौतम घडला पाहिजे, कोणीतरी शुभम घडला पाहिजे, कोणीतरी प्रजापती घडला पाहिजे. म्हणून नवीन टॅलेंटला पुन्हा एकदा आपण मंचावर बोलवत आहोत. त्यांचं नाव आहे अनिश यादव. मी खरूबाईंना विनंती करतो की अनिश यादवला का निवडला जातंय याची प्रतिक्रिया द्यावी. 14 रन बनाना उससे, है ना? 14 रन, 4 विकेट लिए ना. ये दिवेश का कितना विकेट था? उसका कितना विकेट था? विवेक का 5 विकेट था ना. हाँ, सो बेसिकली हम लोग ने ये जो राइजिंग स्टार का जो कैटेगरी जो उसका रूल जो बनाया था कि हमने एक पॉइंट, 1 रन का 1 पॉइंट रहेगा और पाँच जो अगर 1 विकेट कोई लेता है तो उसको 5 पॉइंट मिलेगा. तो उसके हिसाब से विवेक का 5 पॉइंट था, 5 विकेट था तो उसका 25 पॉइंट्स होता है. और ये अनिश का 4 विकेट है और उसने 14 रन बनाया था, तो उसके कैलकुलेशन के हिसाब से 34 पॉइंट उसका होता है. इसके वजह से उसको हम लोगों ने ये राइजिंग स्टार का प्राइज दिया है. आणि पारितोषिकसाठी एक सिनियर व्यक्तिमत्व ज्युनियरला देताना राम नारायण विश्वकर्माजी यांच्या हस्ते अनिश यांना रायझिंग अपकमिंग टॅलेंटचा ही ट्रॉफी देताना टाळ्या झाल्या पाहिजे. चला त्याचबरोबर द्वितीय पारितोषिकचा मानकरी चॅम्पियन संघ लढले झगडले, कालच्या क्षेत्रामध्ये फायनलला आले. फायनलला थोडे कुठेतरी कमी पडतात आहे, परंतु चॅम्पियन संघच ठरवला जाईल. डीएसके एंटरप्राइजेस चॅम्पियन संघ, रनर अप संघ 2026चा. चला गौतम अँड कंपनी रोख रक्कम 15,000 आणि ही आकर्षक ट्रॉफी संतोषजी जयस्वाल आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या माध्यमातून 15,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ. सामना रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ. कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल. संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल. पडगांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल. नलपड गांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल. कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल. सामना रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ. सामना रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ.
अरे असे शांत का बसले? तुम्ही रनर अप आहात. चिल्लम चालू होना चाहिए भाई. बोलो हिप हिप. भोलेनाथ की. अरे चेहऱ्यावर जरा स्माइल आणा. क्या बात है. अभिनंदन डीएसके एंटरप्राइजेस. आणि त्याचबरोबर मी गौरीशंकर सरांना विनंती करतो, या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज असा खेळाडू ज्यांनी वेळेला गरज पडली सांभाळला, आयकॉन देखील झाला, कर्णधार झाला, त्यानंतर वेळोवेळी जेव्हा गरज पडली तशी खेळी केली, हळूहळू हळू आपल्या संघाला सेमीफायनलला आणलं, फायनल पर्यंत घेऊन गेला आणि बाजी मारली. 112 रनची खेळी करून 6 विकेट घेणारा एकमात्र खेळाडू, आयकॉन प्लेयर गौरव. मी संदीप विश्वकर्मा आणि सत्वीर यांना विनंती करतो मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी द्यायची आहे. गौरव गौरव मॅन ऑफ द सिरीज NGPL 2026. NGCL चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गौरव. किरण कन्स्ट्रक्शन्स चा कर्णधार आयकॉन. आणि त्याला मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून हा कूलर दिला जातोय. क्या बात है. AC कूलर. हा. दोदा टाळ्या होऊ द्या. त्याचबरोबर प्रथम पारितोषिकच्या अगोदर या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी त्यांचा मोठा हात होता ते तिन्ही पंच मी यांना विनंती करतो मंचावर यायचंय. या सर, हेमंत सर, सोनू सर, पिंटू सर. पंचांच्या भूमिका सोपी नाहीये. जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या वाजवल्या नाही ना कुठेतरी भेटतील तुम्हाला, LBLB देऊन टाकतील. टाळ्या वाजवा. तिन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली कालच्या क्षेत्रामध्ये. ओमकार सर देखील होते, मनपूर्वक धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. चांगली पंचगिरी केली, टुर्नामेंटला सक्सेस करून दिला, त्याकरिता तुमचा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर या टुर्नामेंटला ज्यांनी कव्हरेज केलं, प्रत्येक वेळी जेव्हा गरज पडली थर्ड एम्पायरची, आपल्याला काम आसान करून दिलं, त्या GTC लाईव्ह यांचा धन्यवाद. त्यांच्या प्रतिनिधीला मी बोलवतोय. या सर. 2 कॅच देखील यांनी धरले होत्या ना. या GTC लाईव्ह तुमचा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या सर. GTC लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर या टुर्नामेंटमध्ये 2 दिवस मधुर संगीत लावून जेव्हा जेव्हा आम्हाला झोप लावली, झोप उडवायचं काम डीजे मॅक साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
त्याचबरोबर मंडप डेकोरेटर ज्यांनी हा सुंदर मंडप आम्हाला इकडे प्रदान केलेला आहे, भोईर कंपनी. या सर, या स्टेजवर यायचे. मामा या. ये बाबा ये ये. त्यांचा मुलगा आहे, त्यांचा देखील इथे मान सन्मान करण्यात येत आहे. या सर. धन्यवाद. 2 दिवस तुम्ही मंडप डेकोरेटरचं काम एकदम जबरदस्त. पवन मंडप डेकोरेटर, क्या बात आहे. असाच साथ राहू द्या तुमचा साहेब. चला चला, याच्यानंतर एक मोठा सन्मान. 2 दिवसापासून ज्याने आम्हाला पूर्ण सपोर्ट केला आहे ते आमचे वॉर्ड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष भैरे सर यांचा सन्मान करू. लगातार 2 दिवसापासून ज्यांनी मेहनत केलेली आहे, कॉमेंट्री असू दे, हॅम्पेरिंग असू दे, या काही गोष्टी असू दे, एकदा जोरदार तालिया भैरे सरांसाठी. त्याचबरोबर सीआयडीचे प्रोप्रायटर चंदन सर कुठे असतील तर त्यांनाही मंचावर यायचंय. चंदन सर या सर. क्या बात आहे. ओ हो चंदन सर. त्यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सत्कार केला जातोय. टाळ्या होऊ द्या चंदन सरांसाठी. दोन दिवस क्रिकेट खेळले, पण क्रिकेटच्या आनंदासाठी जी महत्वाची आपल्याला वस्तू लागते ती म्हणजे आहे विकेट. विकेट ज्यांनी बनवली ते आमचे भोईर आणि भोईर अँड कंपनी. चला वरती या. खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या या लोकांसाठी झाली पाहिजे. आणि संदीप विश्वकर्मा यांचा हात आहे, म्हणजे घरुली विकेट कशी बनवायची आपल्या कार्यक्रमाला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मी तर बोलतो पारितोषिक पण देऊनच टाका. म्हणजे कायमस्वरूपी दरवर्षी जो टेन्शन असायचा विकेट बनवण्यासाठी तो आता मिटला गेलेला आहे. घरातली मुलं तयार झाली आहेत. छोटू यादव आइए सर. विनीत यादव. टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी. विकेट असेल तर टुर्नामेंट चांगली होते. त्याचबरोबर लकी व्हिडिओ एडिटर, तुम्हाला देखील मंचावर यायचंय. या लवकर. लकी सर आइए. ओहो, काय रील एडिट करतात लकी भाई. टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर सर्वांचा मान सन्मान केलेला आहे. मी गौरी शंकर साहेबांना विनंती करतो, आतुरतेने ज्या ट्रॉफीची वाट बघतोय त्या संघाला बोलूया. 2026 NCPL चा मानकरी चॅम्पियन किरण कन्स्ट्रक्शन. 30,000 रोख रक्कम आणि ही जबरदस्त ट्रॉफी. या NGCL चा 2026 चा मानकरी
व्यक्तीने याच्यामध्ये मनापासून काम केलंय त्यांचं नाव जर कुठे राहिलं असेल तर आम्हाला माफ करा, पण तुमच्या प्रत्येकाचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि पुन्हा 2027 ची आतुरतेने वाट बघू. ज्या संघांनी बाजी मारली आहे त्यांना अभिनंदन आणि ज्या संघांनी या टुर्नामेंटमध्ये आम्हाला प्रतिसाद दिला त्यांनाही धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. त्याच दरम्यान आपले राकेश सर यांचा इथे मान सन्मान करण्यात येईल. भाजपा शिवाजीनगर वसंत विहार मंडळ अध्यक्ष माननीय श्री राकेश सर यांचा देखील इथे मान सन्मान करण्यात येईल. शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे आदर सत्कार करण्यात येत आहे. वेळात वेळ काढून आले त्याकरिता मनपूर्वक धन्यवाद.